शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। नाशिकमधून ठाकरे उमेदवार मागे घेणार की कायम ठेवणार याकडे लक्ष। परीक्षेतील घोळ्यामुळे नीटच्या पावित्र्याला धोका निर्माण झाल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत। केंद्र सरकार आणि एनटीएला सुप्रीम कोर्टाकडून नोटीस। देशभरातील महाविद्यालय विद्यापीठांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया शक्य। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांचा पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा। पर्यावरणपूरक विकासाकरता वांगचुक पुन्हा मैदानात। लडाखमध्ये लोकशाही बहार करण्याचं आवाहन। तर आंतरवलीत जरांग यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। शालेय पोषण आहार होणार लज्जतदार। यंदापासून नवीन 15 पदार्थांचा होणार समावेश। अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून जाहीर। मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी चंद्राबाबू नायडूंची घोषणा। मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याचा टीडीपीकडून पुनरुच्चार। टीडीपीकडून मुस्लिमांसह ख्रिश्चन समुदायाकरता विशेष घोषणा। देशातील विद्यापीठांमध्ये वर्षातून 2 वेळा ऍडमिशन प्रक्रिया राबवली जाणार। अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची मंजुरी। राज्यसभेच्या रिक्त जागांवर लवकरच होणार मतदान। रिक्त असलेल्या 10 जागांवर होणार मतदान। नीटची परीक्षा नीट घ्या। नीट परीक्षा दलालांच्या ताब्यात गेली आहे का? अमित ठाकरेंचा फेसबुक पोस्ट करत सवाल। रस्त्यावरील होर्डिंग ठाणे महापालिका तात्काळ काढणार। होर्डिंग मालक आणि जागा मालक या दोघांना देखील नोटीस। राज्यातील दुष्काळ संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। दुष्काळ असलेल्या ठिकाणी चारा डेपो उभारण्याचे निर्देश। उद्धव ठाकरे आज 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा। रंगशारदा सभागृहात पक्षप्रमुख ठाकरे करणार मार्गदर्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।